सख्यांनो, मी आज तुम्हाला नागपंचमीची कथा सांगणार आहे। ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। कुणी आपल्या आजोळी, कुणी पंजोळी, कुणी माहेरी, अशा सर्व सुना जिकडे तिकडे गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। ती गरीब होती। मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं ती म्हणू लागली। इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली, तिची दया आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व तो त्या मुलीस नेण्याकरिता आला। ब्राह्मण विचारात पडले, हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता व आत्ताच कुठून आला असेल। पुढे त्यानं मुलीला विचारलं, तिने हाच माझा मामा आहे असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। पुढे त्या वेशधारी मामाने तिला आपल्या खणीवर बसवून आपल्या बेळ्यात नेलं। आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका। एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली, तेव्हा तिला आपल्या हातात दिवा धरावयास सांगितला। पुढे ती व्याली, तिची पिलं वळवळ करू लागली आणि ही मुलगी भिवून गेली। तिच्या हातातला दिवा खाली पडला, पोळांची शेपट जळाली। नागिन रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला सासरी पोचवू। पुढे ते पूर्ववत नांदू लागले, पुढे ते पूर्ववत आनंदाने वागू लागले। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागांची पोरं मोठी झाली, आपल्या आईजवळ चौकशी करू लागली की आमची शेपट कशाने तुटली। तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला तिचा। आता तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले। तो नागपंचमीचा दिवस होता। हिनं मात्र आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली। अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली, त्यांची पूजा केली। नागाच्या जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा कुंडोबा असतील ते खुशाल असोत असं म्हणून तिनं नमस्कार केला। इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालवला। त्यांच्या मनात तिच्याविषयी दया आली। पुढे त्यांनी त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध व पाणी ठेवतात, त्यात त्यांनी पहाटेस नवरत्नांचा हार ठेवला आणि तिथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी तिने तो हार उचलून गळ्यात घातला। जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण। स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, भजन, भक्तिगीत, हास्य कविता, डोहाळे, पाळणे आणि खास उखाणे व महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स, हे सर्व काही पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका।